पपई तोडण्याचा कार्यक्रम या प्रकारे इथे चालू आहे, तुम्ही बघू शकता. आणि सकाळी सकाळी चिवडे चावडे खायचा पण काम चालू आहे. गुड मॉर्निंग. गाडीवर काय करतो? उतर खाली पटकन लवकर. चल भूर जाऊ आपण. चल. मी कोण आहे? आयुष काका आहे का? सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द चॅनल. सो आज एक नवीन दिवस गावाकडे. कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, रात्री आम्ही ज्या लाईटची वाट बघत होतो तर ती लाईट काय आली नाही, कारण लाईटचा टायमिंग चेंज झाला आहे. आता दिवसा लाईट येते आहे. मला माहीत नाही सरकार काय करतात, पण चांगले आहे आमच्यासाठी, सगळे शेतकऱ्यांसाठी चांगले आहे. कारण सकाळची लाईट असल्यामुळे तेवढं सपोर्ट होतं. रात्रीच्या लाईटमुळं बिबट्याच्या बेवामुळे निघता येत नाही, तर सकाळची लाईट असल्यामुळे तेवढंच बरं आहे आता. आणि मी आता आलो आहे शेतामध्ये, स्प्रिंकर सेट बदलायचा आहे. ट्रॅक्टर वगैरे चालू आहे, सगळे थांबलेत. आम्ही लेट आहे. हे आमचं शेत आहे आणि हे आमचे चुलते. अण्णा नमस्कार करा. नमस्कार. कोण नाही तो पण दांड ओढून घेईल. आणि आता हे जे पाईप आहेत ते आपल्याला घेऊन जायचे दुसऱ्या वावरात, जे की आहे पलीकडे, डायरेक्ट खांद्यावर घेऊन जायचे. ग्रहण चर्चा. मजदूरी हो रही यहाँ पे. आता हे जे पाईप्स आहेत हे अर्धा किलोमीटर लांब दुसऱ्या वावरात घेऊन जायचे. टोटल 20 पाईप आहे. 10-10चं बंडल केलं आम्ही. की आत्ताच खांदे जाम झाले. बेकार परिस्थिती, विकट परिस्थिती, जबार जबार जबार. आणि क्रॉक्समध्ये पण पाणी शिरलंय या पद्धतीने. तुम्ही बघू शकता. तुम्ही नाही बघू शकता, मी बघू शकतो. चला पटपट. मोठा साप दिसला भाऊ. अरे परवड नाही, चावण तो. मागवा. अयो पहिला सेट लावून झालाय. बेकार परिस्थिती. इथले जे दगड आहेत ना, आई शपथ, काट्यापेक्षा बेकार आहे. काय हालत झाली. एक सेट लावून झालं, आता दुसरा सेट लावायचा आहे. कुठं जायचं आता? हो, कुठं जायचं? पाणी ताप पाणी. पण मी तर फक्त लग्नासाठी घरी आलो होतो. चला चल. लगीन घरवाले मला फोन करून करून थकले. कुठे आहे? मी त्यांना म्हटलेलं 10 वाजता. आता वाजलेत 11. मी अजून वावरतच आहे. तिथून परत आवरून तिकडे जायचं. आणि आज मेहंदीचा कार्यक्रम आहे. रोज शूटिंग बिटिंग लेणं पडेगा, रील बनाना पडेगा. सुरेश पाटील लोक ते तिकडे ट्रॅक्टरवर बसलेत. पायातून ऑलमोस्ट रक्त यायचंच बाकी होतं. एवढं बेकार टोचलेत दगड, एवढे बेकार. असं नाही की सवय नाही आहे, पण ते खालचा वावर त्याच्यामुळे तिथे दगडच तसेच, काहीच करू शकत नाही. काय झालं? गाईज फायनली एव्हरीथिंग इज डन फ्रॉम आवर साईड. आता पप्पा गेलेत मोटर चालू करायला. आता याची टेस्टिंग होईल, कुठे लिकेज वगैरे असेल तर. लिकेज आहे तो उसको फिर से सॉर्ट करना पडेगा. आणि आता दिवसाची लाईट आहे त्याच्यामुळे दिवसभर स्प्रिंकर चालू राहील. लागलेत रे, हे लागलेत. पाय खपलेत माझ्या, आता संपलेत. पण फायनली गाईज स्प्रिंकर चालू झालं आहे. सॅटिस्फॅक्शन लेवल खूप वेगळ्या लेवलला जाते, कारण काही लिकेज वगैरे नाही आहे. लिकेज असलं तर चालू पाण्यामध्ये ते लिकेज चेंज करावं लागतं, कारण मोटर डायरेक्ट नदीवर आहे, तिथून इकडं पाणी येतं. चला झालं आहे, डन आहे. डन फॉर द डे गाईज. संध्याकाळचा वेगळा ब्लॉग बनायला गेला असं वाटतंय. आजचं खूप कंटेंट झालं आहे. भेटूया गाईज आता डायरेक्ट लग्नाच्या स्पॉटला. अभी पेशन्स लेवल खतम आहे मेरे गाईज. एक सेट तर चेक केला आहे, दुसरा सेट त्या साईडला आहे. आता मी तो चेक करायला चाललो. सो तो पण व्यवस्थित चालू असेल, कारण माझे पेशन्स लेवल संपलेत आता. नाही चप्पल ओली त्याच्यामुळे अशी चालू आहे. पाय ओले, चप्पल ओली, त्याच्यामुळे चालायचं पण अवघड होतं आहे. खाली काटेत, कारण का जागेवर मॅटर आहे. तो जो गन आहे तिथं लिकेज आहे.
इथं पण लिकेज आहे. वी नीड टू सॉर्ट इट आउट. आता मोटर बंद करायला लावली आहे. झालं का लगेच पाईप चेंज करायचा. फिर से चालू होएगा फिर हे. हा इथं मॅटर आहे. इथं थोडं लिकेज झाल्यामुळं सगळं पाणी तिकडं वाद चाललं, त्याच्यामुळे इकडं शेवटपर्यंत प्रेशरच येत नाही. हा पाईप चेंज करायला ना पडेगा अभी अभी. बॅक टू होम. 2 वाजलेत. 2 नुसते फोन आलेत आणि आता जेवतोय. सकाळपासून वावरत होतो, आता जेवण करतोय. मग आता तरी लगेच घरी गेलं पाहिजे. आता नाही गेलं संपला विषय. तुमचे बंधू पण आलेत, तेही जेवत आहे. काय करा. हाय. देखो बॉस, आता वाजलेत 3:30. आम्ही आलो गोठ्यात. लेकिन घरमधून सारखे फोन यायला लागलेत आम्हाला. कधी येत आहे, कधी येत आहे. मेहंदीचा कार्यक्रम आहे आज. बंधू पण आहे सोबत आमच्या. 20 मिनिटाच्या अंतरावरच आहे घर. तरी आता आवरून वगैरे जावंच लागेल. सकाळपासून जाम थकलो आहे बेकार. पाय तर असे दुखताय ना, तळपाय. संपलोय मी, संपलोय. आणि गायला शिस्त पण अशा पद्धतीने लावले की त्यांना तिकडून सोडल्या गाय आपल्या जागेवर जातात. थोडं होतं मिसमॅच, पण जातात आपल्या जागेवर, नक्कीच जातात. त्यांचं दोघींचं काय चालू आहे माहीत नाही. बस ग भाचे, ये इकडं. आवड आहे. जीवनात प्रोटीनची अशी एखादी गोणी सापडली पाहिजे बस. एखादी गोणी जरी जीवनात प्रोटीनची सापडली, सॉर्टेड कार्यक्रम डायरेक्ट 1 वर्षासाठी. एवढी जबरदस्त गोणी येते. अँड फायनली गाईज, वी विल बी हेडिंग टू द वेडिंग प्लेस, मेहंदी प्लेस, जो भी है वो प्लेस, होपलेस. आणि आता आम्ही निघतोय, डायरेक्ट भेटूया तिकडं. हाय हाय म्हणे ना. अरे मला तर आपण आलो आता लग्न घरी. आणि याला भेटा तुम्ही, घराबाहेर काढलं होतं मला. अरे नमस्कार काका. हे तुम्ही बघितलं असेल ब्लॉग मध्ये. ही कोण आहे माहिती का? कोण आहे? मीना मावशी. हिला बघितलंय तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये मुर्शिदापूरवाल्या. आठवते का? हे का ती आठवणार ना. एवढं झालंय रेडी. बघ तू जरा. हा बोल. हॅलो गाईज, हे बघा आपलं डेकोरेशन आणि अर्धी मेहंदी झालेली आहे, पण अजून बाकी आहे. माझे पाय खूप दुखत होते, त्यामुळे मला काय तर आपण आलोय ऍक्च्युली जिथं आपल्याला यायचं होतं. श्रुती जी माझी मावस बहीण आहे, तिचं लग्न आहे आणि तिने लव्ह मॅरेज केलं आहे. सो त्याच्यावरून आम्ही थोडी काय म्हणतात त्याला श्रुतीने आम्हाला मोटिवेट केलं लव्ह मॅरेज करण्यासाठी. पण बघूया, आपल्याला पण आपल्या घरच्यांचं बोललं पाहिजे या गोष्टीवर. आणि ही माझी मावस बहीण जी आतापर्यंत ब्लॉगमध्ये दिसली नाहीये. बघू मेहंदी अजून मेहंदी बाकी आहे. ठीक आहे, काय विषय नाही. शूटिंग पण करायची आहे, तर बघूया. ब्लॉग नाही जमला मला करायला तर हे दोघी करतील. परत बोल. तुमच्या दोघींचं एक की काय म्हणजे? अच्छा, या दोघींचा पण एक वेगळ्या चॅनल आहे, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईल. तुम्ही नक्की फॉलो करा. तुम्हाला लगेच फॉलो भेटतील का? साला मला सबस्क्राईब करायला म्हटलं, कोणी सबस्क्राईब करत नाही. नॉन सेन्स. वहिनी साहेब, तुम्ही ब्लॉग मध्ये आलेले आहे फायनली. याचं काय करू आता मी? तिथे ठेवा आणि व्हिडिओ शूट करून. थांबरे, एक घेऊन दे मला आधी. मला पण घे ना ब्लॉग मध्ये. कॉस्टली आहे तुमच्या एक तर फोनचे. बघा आमचे नमुने नवीन डिंगडिंग. हे आमचे 2 सगळे नमुने भरलेले. हे आमच्या बडोद्याच्या मावशी, ज्या वर्षातून एकदाच चमकता, पण असे चमकता की म्हणजे काय विषयच नाही. आणि त्यांची लाडकी. हॅलो, काय तुझं चॅनल कुठं आहे? माझं चॅनल सध्या मी बंद केलेलं आहे. तुझं बंद पडलं? हे आमचे आई साहेब. नवरा बाई. चालू आहे का व्हिडिओ? आणि असं असतं जेव्हा आम्ही सगळे मावशीचे पूरब भेटतो. हे पाय इकडे भेटू राहिले सगळे. संकेत भाऊ बघते दादा, ज्याने आम्हाला घराबाहेर काढलं होतं मावशीची.